राजकारण, समाजकारण, कोकणातील प्रत्येक घडामोड. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात 80वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलीस दलाच्या पथकांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत स्वातंत्र्य दिनाचा गौरव वाढवला. मुरलीधर मंदिरासमोर न झालेल्या गटाराचे बिल ठेकेदाराला अदा केल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते संजय नार्वेकर यांनी उपोषण छेडले. तसेच बिल्डरकडून आपल्या जमिनीचा भाग FSI साठी वापरल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. सावंतवाडी नगर परिषदेसमोर सुरू असलेल्या उपोषणाची नगराध्यक्षांनी दखल घेत चर्चा केली. प्रश्नांवर तोडगा काढण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर पुढील कारवाईकडे लक्ष लागले आहे. कुडाळ येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयात नव्याने सुरू करण्यात आलेल्या जिल्हा शीघ्र हस्तक्षेप निवारण केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. या केंद्रामुळे बालकांच्या विकासातील अडचणी, शारीरिक व मानसिक विकासातील विलंबाचे वेळेत निदान होऊन आवश्यक उपचार व मार्गदर्शन मिळणार आहे. यावेळी आमदार निलेश राणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सावंतवाडी नगर परिषदेसमोरील विविध मागण्यांसाठी नगरसेवक देव्या सूर्याजी यांनी 15 ऑगस्ट रोजी धरणे आंदोलन छेडले. आयुष मंत्रालयाच्या मंजूर OPDतील दिरंगाई आणि 57 कोटींच्या नळपाणी योजनेतील कथित गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. संबंधित कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करून दोषींवर कारवाई तसेच प्रभारी मुख्याधिकाऱ्यांची तात्काळ बदली करण्याची मागणीही करण्यात आली. मालवणातील प्रलंबित नागरी समस्या, विकास कामांचा दर्जा आणि कचरा व्यवस्थापनाविरोधात नगरसेवक तपस्वी मयेकर यांनी स्वातंत्र्य दिनी उपोषण छेडले. मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांनी मागण्यांवर योग्य कारवाईचे लेखी आश्वासन दिल्यानंतर मयेकर यांनी उपोषण स्थगित केले. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा.